नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत एक वाटी रव्यापासून अगदी झटपट होणारा नाश्त्याची रेसिपी. तर याला बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 2 चमचे बटर घेतलेलं आहे. बटर थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊयात. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून लसूण सुद्धा टाकू शकता. त्याची चव सुद्धा खूप छान लागते. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. सोबतच एक मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी बारीक रवा. तुम्ही बारीक ऐवजी जाड रवा सुद्धा घेऊ शकता. सोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचंय. 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचंय आणि यासोबत मी 3 चमचे दही घेते. तर 3 चमचे भरून दही घ्यायचंय. वाटीने बघितले तर अर्धा वाटी हे दही आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि 1 वाटी पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर पाणी अगदी थोडं-थोडं टाका. वाटलंच तर तुम्ही नंतर सुद्धा टाकू शकता. तर आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालंय. एका भांड्यात हे काढून घ्यायचंय. तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. जसं आपल्या डोस्याचं बॅटर असतं ना, अगदी तसंच बनवून घ्यायचंय. खूप जास्त पाणी याच्यात टाकायचं नाहीये. मिक्सरला थोडंसं लागलं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलंय. तर या पद्धतीने थोडंसं घट्टसरच बनवून घ्यायचंय. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि अगदी 2 मिनिटात आपण एक चटणी बनवून घेऊयात. तर फक्त 2 मिनिटात ही चटणी तयार होते. तर याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे. सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे. 3 लाल मिरच्या घेतल्यात. तर या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट नाहीयेत. तर याला या पद्धतीने तोडून टाकून घेऊया. यासोबतच मी इथे थोडंसं आंबट व्हायसाठी चिंच घेतलेली आहे. चिंच नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरला लावून घेऊया. तर पाणी नाही टाकलं तरीही चालेल कारण टमाटर आणि कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं. तर मी अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभरच पाणी टाकलंय आणि बघू शकता अगदी झटपट फक्त 2 मिनिटात आपली ही चटणी तयार झाली आहे. खायला सुद्धा मस्तच लागते. तर एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. रंग सुद्धा बघू शकता मस्तच आलेला आहे. तर आता आपण हे सुद्धा साईडला ठेवून घेऊया आणि आपला रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इथे इनो सुद्धा टाकू शकता. आता परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता हे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय. तवा चांगला असा गरम झाला पाहिजे. चांगला गरम झाला की आता आपण याच्यावर हे आपलं जे बॅटर आहे ते टाकून घेऊया. तर मी ते 2 चमचे हे बॅटर टाकून घेते आणि याला या पद्धतीने फिरवून घ्यायचंय. तर गॅसचा फ्लेम थोडासा मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला. नंतर आपण कमी करून घेऊया. तर इथे बघू शकता लगेचच मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर हे वरून जे आहे ते सुकलेलं आहे. याच्यानंतर आपण जे सुरुवातीला बटर आणि कोथिंबीर एकत्र करून ठेवलं होतं, ते याच्यावर टाकून घ्यायचंय. ही जी जाळी पडली आहे ना, याच्या आतमध्ये जेव्हा बटर जातं याची चव खूप छान लागते. तर तुम्हाला बटर नाही वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आता याच्यावर आपण थोडंसं मी इथे चीज घेणार आहे. कारण मुलांना चीज खूप आवडतं त्याच्यामुळे इथे चीज टाकून घ्यायचंय. तुम्हाला नाही टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा स्किप करू शकता. तर तुम्ही हा जो नाश्ता आहे ना मुलांना सकाळच्या गडबडीत टिफिनवर सुद्धा बनवून देऊ शकता. तर थोडंसं चीज टाकलं की याची चव खूप छान लागते. वरून थोडीशी मी लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलंच तर टाकू शकता. लहान मुलांसाठी बनवत असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तर याला फक्त 2 मिनिटं आपण याला होऊ देऊया. तर इथे बघू शकता मस्त असं आपलं चीज जे आहे ते मस्त मेल्ट झालेलं आहे. याची चव खूप छान लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर हा नाश्ता आपला तयार झालेला आहे. आता याला काढून घेऊया. तर मी परत एक तुम्हाला बनवून दाखवते. त्याच पद्धतीने बॅटर टाकून घ्यायचंय. याला थोडंसं पसरवून घ्यायचंय आणि याला चांगलं वरून सुकू द्यायचं आधी. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.
तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. तर बघू शकता त्याच पद्धतीने मी ते बटर आणि ते कोथिंबीरचं पेस्ट आहे ते लावून घेतलंय. वरून थोडंसं चीज टाकून घेऊया. सेम पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा माझ्याशी शेअर करा. अगदी झटपट आहे ना, मस्त अशी जाळीदार मस्त असा नाश्ता बनतो. तर आपण याला फोल्ड करून घेऊया. तर कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. मस्त असा सुरेख हा कलर आलेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतं. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आता आपण याला काढून घेऊयात. तर मस्त अशी हेल्दी नाश्त्याची रेसिपी आहे. म्हणजे उन्हाळ्यात तसंही आपल्याला तळलेलं वगैरे किंवा जास्त तेलाचं खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे हा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे नाश्ता बघू शकता मस्त असा जाळीदार आणि मऊसूत झालेला आहे. तर रंग सुद्धा मस्तच आलेला आहे. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.